डिप करके खा लेना. अतिशय सुंदर टेस्ट आहे. तुम्हाला मला अपेक्षा नव्हती, मला अपेक्षा नव्हती की एवढं चांगला टेस्ट ह्याची होईल म्हणून. पण अप्रतिम टेस्ट, एकदम मस्त लागतो खायला. अच्छा लग रहा है ना. एकदम खूप चांगलं लागतं. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते. आज टिफिनमध्ये माझ्या आवडता एकदम फेवरेट आज बेसनचा झुणका होता. तर भरपूर आपल्याला जो 5 किलोच्या वरती आपल्याला बेसनचा झुणका लागतो बनवायला. जो छानपैकी तयार झाला आणि टिफिन तोपर्यंत निघून गेला. स्माईल करतो अशी स्माईल ज्यांनी आपल्या व्ह्यूअर्स दाखव. तो नोज कुठे नोज दाखव जर नोज दाखव. हां आणि लिप दाखव लिप्स दाखव. लिप्स कुठे दाखव. आईस दाखव आईस दाखव. हां आणि हेअर कुठे हेअर तुझे हेअर तिकडे आहेत. हां ठीक आहे. तर बाय कर सर्वांना बाय कर. बाय. चला मित्रांनो, आजची आपण रील बनवायचं प्लॅनिंग घेतलेलं आहे. आज आपण एक पायनॅपल बाईटची रील घेणार आहोत. एक पायनॅपल वेगळ्या पद्धतीने कटिंग करून त्याचा आपण एक हनीचा एक सॉस बनवणार आहे आणि त्याची एक रील आहे. बघा पायनॅपल जरा उपर दे. बोला पायनॅपल उपर दे. हे बघा, तर पायनॅपल आता मार्केटमधून आणतं. तर पायनॅपल सीझन संपत चाललेला आहे मित्रांनो. तर शेवटचा आता पायनॅपल आणलेला आहे. नॉर्मली पायनॅपल तर वर्षभर मिळतात, पण सीझन जो आहे तो आता जात चाललेला आहे. तर पायनॅपल आणलेला आहे. भोलाने केस कटिंग वगैरे केलेलं आहे. भोलाची रील पण त्याला रील आहे ना, गाणं जो गाय वो भोलाचं पण आज एक रील आलेली आहे. भोलाने त्यात गाणं गायलेलं आहे. तर त्याचं पण मी लिंक टाकतो माझ्या ह्याला यूट्यूबला. तर सर्वांनी बघा, भोलाला ॲप्रिशिएट करा. भोलाने गाणं गायलेलं आहे. आता भोला आपल्या चॅनलला तर गाणं बोलत नाही आजकाल, नाही त्याला हे करत, पण ठीक आहे, काय हरकत नाही. भोलाच्या स्वतःच्या चॅनलला भोलाने गाणं गायलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा मित्रांनो. भोला तयारी हो गया सारा, रेडी हो गया सारा सब कुछ. क्या सारा बर्तन वगैरह लाया इसमें, क्या चाहिए अपने को वो. चलो ठीक आहे. सारं प्रिपरेशन जवळपास पूर्ण व्हायला आलेलं आहे आणि सामान वगैरे आणलेलं आहे. चला तर आजची ही रील बहुतेक आजच येईल आणि ब्लॉग बघत राहा तोपर्यंत, तुम्हाला आवडेल. चला हे बघा, आपण परत एकदा झेप्टोवरून सामान मागवले. हे तर आपलं रेग्युलर आहे. तुम्ही बघून कंटाळलं असाल की आपलं दूध लागतं 6 लिटर फुल फॅट. तर हे फुल फॅट दूध आहे उद्या सकाळी कॅन्टीनसाठी. हे आपण झेप्टोवरून मागवले. इथं स्वस्त पडतं आपल्याला बऱ्यापैकी. आणि आता आपली रील जी आपण बनवतो आहे पायनॅपल बाईटची. आणि हे बघा, हे शिमला, हे नेमप्रमाणे शिमला पण मागवलेले आहेत 3. हे बघा, हे फुल फॅट चांगलं असतं अमूलचं आणि गोकुळचं फुल फॅट आहे, हे पण चांगलं आहे. आणि हे 3 पॅकेट शिमला मागवलेलं आहे. रेड येलो ईस्ट मागवलेलं आहे नेमप्रमाणे. आणि सर्वात मेन आयटम मागवलेला आहे आपला, हां येस बघा, हे मागवलेलं आहे. तर ह्याचा आता रीलला आपला यूज होणार आहे, सफोला हनी ॲक्टिव्ह. तर चला मित्रांनो, बघत राहा रील, तुम्हाला समजेल आजची रील एक्झॅक्टली कशी आहे आणि रीलमध्ये काय काय होणार आहे ते. ठीक आहे. चलो QR कोड देतो ना पेमेंट करने के लिए. मित्रांनो बघा, हा आता रील आम्ही बनवलेली आहे. रील एवढी अप्रतिम बनलेली आहे मित्रांनो. आजची रील आपण काढलेली आहे. थोडा वेळात रील पण येईल आज तुम्ही बघायला. आणि हे बघा, हा सॉस बनवलेला आपण मध आणि हे टाकून, हे बघा चिली फ्लेक्स, हे 3 गोष्टी टाकून बनवलेला. आणि एवढं अप्रतिम आहे ना की घरात तुम्ही नक्की चेक करून बघा. हे लिंबू वगैरे टाका आणि एवढा जबरदस्त बनतो ना टेस्टसाठी, काय विचारून सोय नाही. तुम्हाला दाखवतो होता मी. बघा आता प्रदीप एक ट्राय करणार आहे बघा खाऊन कसं वाटतंय ते. तर बोला तू भी ट्राय कर. हो गया तेरा. हाँ तो ले प्रदीप, इसमें डिप करके खा लेना. अतिशय सुंदर टेस्ट आहे. मला अपेक्षा नव्हती, मला अपेक्षा नव्हती की एवढं चांगला टेस्ट ह्याची होईल म्हणून. पण अप्रतिम टेस्ट, एकदम मस्त लागतो खायला. अच्छा लग रहा है ना. एकदम खूप चांगला लागतो खाण्यासाठी. तर मित्रांनो, घरी कधी पायनॅपल कट वगैरे केला तर हे एक सिस्टम चांगली आहे. डायरेक्ट कटिंग करा, डायरेक्ट असं खायचं, टेन्शन नाही. टूथपिक लावून हे कटिंग करा, हे करा, मार्केटमधून आणा वगैरे काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट असं खायचं बघा, हे छान आहे. आणि एक हे हेल्दी पण आहे. हनी बरोबर, हनी लिंबू आणि ह्या 3 गोष्टी टाका, तेही टेस्ट करून बघा. हे बघा, हे मी सफोलाचं हनी आणलेलं. तर हे पण एक ट्राय करा, मस्त तुम्हाला आवडेल. बघा आता सेटअप संपूर्ण आम्ही केलेला. आता हे पॅकअप करतोय. तर चला ब्लॉग बघत राहा, तुम्हाला पुढे ब्लॉग आमचा नक्कीच आवडेल. मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे. थोडेफार कस्टमर्स आहेत, आतमध्ये पण कस्टमर्स आहेत, थोडे बाहेर कस्टमर बसलेले आहेत बऱ्यापैकी.
शंकरने आपल्या शॉपचं काही सामान घेऊन आलेलं आहे इकडे. हा बघा शंकर आलेलं आहे इकडे. शंकरची ऑटो पण इथे उभी आहे. सामान इकडे तो घेऊन आलेलं आहे आणि छोटू आणि प्रदीप चेक करतायत लिस्टप्रमाणे माल आहे की नाही. तर त्याला ब्लॉग बघत राहा. पुढे तुम्हाला काय कसं काय घडतं मला दाखवतो मी. तो चेक करो का कुछ कम है कुछ ज़्यादा चेक करो. हे बघा आपल्याकडे शेंगदाणे आलेत. आपल्याकडे हे पूजा कंपनीचे कुठले तरी शेंगदाणे आलेत त्याच्यासाठी आणि शेंगदाणे खूप चांगले आहेत. त्याचं बघा तुम्हाला दाखवतो कुठले आहेत ते. हे बघा हे शेंगदाणे ना इथले आहेत, नवसारीमधले आहेत. नवसारी गुजरातमधले शेंगदाणे आहेत आणि इथं MRP 200 रुपये. कितने में आया ये शेंगदाणा? कितने में आया? देख जरा प्राइस दे कितना. 150-120 में. शेंगदाण्याची क्वालिटी बघा. याचा शेंगदाणा मोठा मोठा शेंगदाणा आहे आणि चांगला आहे शेंगदाणा. क्वालिटी चांगली आहे. आणि ये शेंगदाणे ह्या सामने 435 ना. 435 में 15 3 45 मी साधारणतः 140-145च्या आसपास आलेला आहे 1 किलो शेंगदाणा. आणि क्वालिटी चांगली आहे म्हणून तुम्हाला दाखवलं मी. तर कोणाला लागत असेल तर हे ह्या कंपनीचे घेत जा बघा, पूजा कंपनीचे. हे चांगले आहेत शेंगदाणे. चलो डाल दो. मित्रांनो तुम्हाला लाडका भोला घेऊन चाललेला आहे. सूप बघा इकडे मंचुरियन सूप घेऊन चाललेलं आहे. 2 हाफ बोला समोर उभा आहे. बोला ठीक आहे चलो जाणे तो बढिया. आमचे मित्र पंकज शेठ नार्वेकर आलेले आहेत बघा गाडीमधून. ते बघा गाडीमध्ये बसलेले आहेत. आता उतरतील. नार्वेकर आलेले आहेत. आले की तुम्हाला दाखवतो काय त्यांचं म्हणणं आहे ते. तो टाकतो व्हिडिओमध्ये. आजच्या पंकज चाललेला आहे. पंकजचा यायचा आणि जायचा व्हिडिओ टाकतो मी आज. आणि पंकज शेठ चाललेले आहेत बघा गाडी रिवर्स घेऊन चाललेले आहेत. कास्त खाली कर, कास्त खाली कर. बाय बाय कर, बाय बाय व्ह्युअर्सला बाय बाय कर. चला पंकज शेठ चाललेले आहेत. जास्त काय दाखवू शकलो नाही पंकजबद्दल पण. चला बाय बाय. चला मित्रांनो आता आमचं जर पॅकअपचं काम चालू झालेलं आहे. थोडा वेळात पॅकअप होईल. तर जेवढं काय दाखवण्याचं होता थोडंफार तुम्हाला दाखवलेलं आहे. ते आपण काहीतरी नवीन ब्लॉग घेऊन येऊया. आज तुम्हाला मी पायनॅपलचं दाखवलेलं तर ती रील नक्की बघा. तुम्हाला नक्की आवडेल ती पायनॅपलची रील. उद्या काहीतरी नवीन वेगळं काहीतरी घेऊन येऊया ते तुम्हाला दाखवू आम्ही. आणि तोपर्यंत तर रात्र झालेली आहे बघा. संपूर्ण शांतता झालेली आहे. आमची माणसं पण हळूहळू सर्व वस्तू वगैरे आत टाकायला सुरुवात करत आहे. तर भेटू आपण उद्या नवीन रीलमध्ये आणि नवीन काहीतरी वेगळं घेऊन. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, गुड नाईट. चला बाय बाय.